हॅलो फ्रेंड्स, मॅथ्स क्लब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 8th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 1.2 पाहूया. यामध्ये 1 क्वेश्चन आहे, त्यामध्ये 10 एक्झाम्पल्स आहेत. त्यामध्ये रॅशनल नंबरची कंपेअर करायची आहे आपल्याला. त्यासाठी फर्स्ट नंबरचे एक्झाम्पल पाहूया आपण आता. यामध्ये आता सर्वप्रथम आपण पॉझिटिव्ह नंबरची कंपेअर करून घ्या. जेव्हा निगेटिव्ह इंटिजर दिलेले असतात, निगेटिव्ह नंबर्सची कंपेअर करायला आपल्याला दिलेली असते, त्यावेळेला आपण पॉझिटिव्ह नंबरची कंपेअर करायची असते अगोदर. Let us first compare positive integers 7 and 2. आता 7 and 2 मध्ये जेव्हा आपण कंपॅरिझन करू तर सर आपल्याला 7 आणि 2 आहे ह्याच्यात कंपेअर करताना आपल्याला माहिती आहे ऑब्विसली 7 हा मोठा आहे. पण जेव्हा आपण याला निगेटिव्ह करू त्यावेळेला आपले हे जे साइन आहे हे साइन रिवर्स साइन होईल. इथे मायनस साइन केला आपण की आपलं इथे रिवर्स साइन, कारण की हा जो -7 आहे तो लहान आहे. -7 हा -2 पेक्षा लहान आहे. आणि पॉझिटिव्ह जर आपण पॉझिटिव्ह नंबरचा विचार केला, पॉझिटिव्ह कंपेअर केलं पॉझिटिव्ह नंबरमध्ये, तर पॉझिटिव्ह 7 हा मोठा येतो आणि पॉझिटिव्ह 2 लहान असतो. आणि इथे पॉझिटिव्ह 7 लहान आहे आणि पॉझिटिव्ह 2 मोठा आहे. सेकंड नंबरच्या एक्झाम्पलमध्ये बघा आता 0 आणि -9/5 याचे आपल्याला कंपेअर करायचं. आता इथे ऑब्व्हियसली 0 हा मोठा असणार, ग्रेटर असणार आपला. का? कारण तो नंबर लाईनवरती राईट साईडला येतो आणि राईट साईडला निगेटिव्ह इंटेजर म्हटल्यानंतर हा लहान इंटेजर आहे, म्हणून 0 हा मोठा आहे. आता बघा आपण त्यासाठी एक नंबर लाईन काढूया. आता आपण एक लाईन काढून घेतली, त्यावरती अगोदर आपण सर्व सेंटर काढूया. सेंटर काढल्यानंतर 1 सेंटीमीटरच्या अंतरावरती आपण मार्क करून घेऊया. एक हाफ सेंटीमीटरवर करूया आपण मार्क आता बाकी, कारण आपल्याला -9/5 बघायचं आहे. 0 पेक्षा -9/5 लहान आहेत. तर बघा हा पॉईंट काय शोधतो आपला -1/5, -2/5, -3/5, -4/5, -5/5, -6/5, -7/5, -8/5, -9/5. हा पॉईंट काय शो करतोय आपला -9/5. आणि हा इथे आला आपला 0. मग 0 पेक्षा -9/5 हा काय आहे, लहान आहे. म्हणून मग आपल्या इथे काय येईल, -9/5 हा 0 पेक्षा लहान येईल. मग त्यासाठी आपण आता इथे कुठलं साइन वापरणार आहोत, हा जो आला आहे आपला 0 -9/5. मग इथे आपलं हे येणार, आपलं हे साइन येणार. आता -9/5 पेक्षा 0 हा मोठा आहे. थर्ड नंबरचे एक्झाम्पल आहे आपले 8/7 आणि कंपेअर करायची आपल्याला 0. पॉझिटिव्ह इंटिजर्स आहे दोघे. बघा आता 0, आता आपल्याला इथे आपण नंबर लाईन काढून घेते. या नंबर लाईनवरती सेंटर लाईन आहे आपला 0, त्यानंतर 1 सेंटीमीटरच्या अंतरावरती येणार आपले 1 2 3. त्यात आपण 8/7 असल्यामुळे हाफ सेंटीमीटरचे मार्क देऊन घेऊया. आता नंबर लाईनवरती 0 हा लेफ्ट साईडला, तर 0च्या राईट साईडला आपण 8/7 येते, म्हणून 8/7 ही संख्या मोठी असणार. हा पॉईंट शो करते आपला 1/7, 2/7, 3/7, 4/7, 5/7, 6/7, 7/7, 8/7. मग इथे येणार आपला 8/7. मग 8/7 हा 0 पेक्षा नक्कीच मोठा असणार. 0 केव्हा मोठा येतो, जेव्हा निगेटिव्ह इंटेजर असेल तेव्हा निगेटिव्ह इंटेजरपेक्षा 0 केव्हाही मोठा असतो. परंतु पॉझिटिव्ह इंटेजर असेल तर 0 पेक्षा पॉझिटिव्ह इंटेजर केव्हाही मोठा असणार. म्हणून आपला आन्सर काय येणार मग 8/7 and 0. यामध्ये 8/7 हा मोठा येणार, ग्रेटर नंबर असणार. बघा आता आपलं सेकंड नंबरच्या उदाहरणात काय झालं, 0 हा राईट साईडला असल्यामुळे मोठा आला आणि निगेटिव्ह इंटेजर. आणि आता थर्ड नंबरच्या एक्झाम्पलमध्ये 0 हा लेफ्ट साईडला आल्यामुळे तो लहान आहे. तर आता इथे मोठी कुठली संख्या झाली, आपली 8/7 ही राईट साईडला असल्यामुळे 8/7 हा नंबर मोठा. बघा आता -5/4 अँड 1/4 यांची आपल्याला कंपेअर करायची. आता इथे आपल्या यांचे डिनोमिनेटर तर सेम आहेत, मग आपल्याला यांच्या न्यूमिनेटरमध्ये कंपेअर करायची आहे. -5/4 अँड 1/4 यामध्ये मोठा कुठला आहे, आता -5 हा लहान आहे आणि +1 हा मोठा आहे. मग मोठी संख्या कुठली येणार, ग्रेटर काय असणार, 1/4. आता यासाठी बघा नेहमी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी निगेटिव्ह नंबर इज ऑलवेज स्मॉलर दॅन
positive number. Negative number is always smaller than positive number. काय असणार नेहमी निगेटिव्ह नंबर हा स्मॉलर असणार पॉझिटिव्ह पेक्षा. ऑलवेज निगेटिव्ह नंबर इज ऑलवेज स्मॉलर दॅन पॉझिटिव्ह नंबर. 5th नंबरच्या एक्झाम्पलमध्ये बघा 40/29 अँड 141/29. आता यामध्ये सुद्धा यांचा डिनोमिनेटर सेम आहे, तर आपल्याला न्यूमिनेटरमध्येच त्यांच्या कम्पेअर केली जाणार. त्यासाठी आपण एक नोट, द डिनोमिनेटर of given rational number is same. So let us compare the numerators. आपण न्यूमिनेटर्स मध्ये का करणार आहोत, कारण यांचा डिनोमिनेटर सेम असल्यामुळे आपण न्यूमिनेटर मध्ये आता कम्पेअर करूया. 40/29 अँड 141/29. यामध्ये आता हा 40 लहान आहे आणि ग्रेटर नंबर कुठला आहे 141, म्हणून हा इथे येणार 141/29. हा नंबर मोठा येणार, ग्रेटर येणार. बघा आता -17/20 अँड -13/20 या डिनोमिनेटर सेम आहे. सो त्यासाठी आता आपण काय करूया, लेट अस फर्स्ट कम्पेअर the numerator of the given rational number. गिवन रॅशनल नंबरची आपण कम्पेअर करूया. त्यासाठी सुरुवातीला आपण काय करूया, पॉझिटिव्ह नंबरची कम्पेअर करूया. आता हे जे -17 दिलेले आहे तिथे आपण पॉझिटिव्ह 17/20 अँड पॉझिटिव्ह 13/20 यात कम्पेअर करूया. यात केल्यानंतर मोठा नंबर कुठला, आपला ग्रेटर नंबर कुठला येतो, आपला ग्रेटर येतो आपला 17/20. परंतु यालाच जर आपण मायनस केलं, -17/20 अँड -13/20 केलं, तर हे जे साईन आहे ते रिव्हर्स होऊन जातो. मायनस केले की साईन रिव्हर्स होतो. हा जो पॉझिटिव्ह 17/20 मोठा आला आहे तो इथे काय येईल, -17/20 पेक्षा -13/20 हा मोठा ग्रेटर नंबर आहे. मोठी संख्या आहे, ते ग्रेटर नंबर येतो. मग आता इथे आहे आपला 15/12 अँड 7/16. दोघं पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहेत, परंतु काय यांचा डिनोमिनेटर चेंज आहे. जेव्हा डिनोमिनेटर सेम असतो त्यावेळी आपण दोन्ही न्यूमिनेटरमध्ये कम्पेअर करतो. परंतु आता सर्वप्रथम आपल्याला हे दोन्ही डिनोमिनेटर सेम करावे लागतील. त्यासाठी आपल्याला या 15/12 अँड 7/16 यांचा LCM काढायचा आहे. LCM काढण्यासाठी बघा आता आपण 12चा टेबल लिहून घ्या. 12 आणि 16च्या दोन्ही संख्येमध्ये कुठला नंबर कॉमन येतो तो बघूया आपण आता. 12 1 जार 12, 12 2 जार 24, 12 3 जार 36, 12 4 जार 48, 12 5 जार 60. त्याचप्रमाणे आता आपण 16चा टेबल बघूया. 16 1 जार 16, 16 2 जार 32, 16 3 जार 48, 16 4 जार 64. बघा आता यामध्ये कुठला असा कॉमन नंबर आलाय तो बघूया आपण. 12च्या टेबलमध्ये आलाय 48, 12 4 जार 48, 16 3 जार 48. दोन्ही संख्यांमध्ये 48 हा, म्हणून ह्या 12 आणि 16चा LCM काय येतोय, तो येतो आपला LCM 48. बघा आता हा 15ला आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल ते बघा आता. हा 12 4 जार 48, म्हणून आपल्याला 15ला 4ने मल्टिप्लाय करावं लागेल. तेव्हा येईल 15 4 जार 60 अपॉन 12 4 जार 48. त्याचप्रमाणे 7/16. मग काय करायचं, 16 1 जार 16, 16 2 जार 32, 16 3 जार 48, 16 3 जार 48. 16ला आपण 3ने मल्टिप्लाय केलाय, म्हणून 7लाही 3ने मल्टिप्लाय करायचा. मग काय 7 3 जार 21, 16 3 जार 48. आता 16/48 अँड 21/48.
या ठिकाणी दोघं डिनोमिनेटर सेम झाले, मग आपल्याला न्यूमिनेटरमध्ये कम्पेअर करावं लागेल. लेटेस्ट फर्स्ट कम्पेअर 16 and 21. मग आता इथे कुठली संख्या मोठी आहे, इथे येतो आता आपला 16, म्हणून ग्रेटर येणार 60/48. आपला आन्सर काय येईल मग 16/48 अँड 21/48. यामध्ये 16/48 ही संख्या मोठी आहे. बघा -25/8 अँड -9 या एक्झाम्पलमध्ये आपण आता डिनोमिनेटर सेम करूया. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, दोघांमध्ये कॉमन मल्टिपल नंबर शोधावा लागेल. दोन्ही डिनोमिनेटरला त्या मल्टिपल नंबरने मल्टिप्लाय केला असता आपला डिनोमिनेटर आणि न्यूमिनेटर सेम करायचा. बघा आता यातला कॉमन नंबर कसा शोधायचा, मग आपण 8 आणि 4चा टेबल लिहून घ्यायचा. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32. त्याचप्रमाणे 4चा टेबल 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 9 32, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 16, 20, 24, 28, 32, 36. बघा आता यात कॉमन नंबर कुठला येतोय, 8 येतोय. 8 येतोय. मग आता याचा एलसीएम काय येणार, एलसीएम राईट करून घेऊया. एलसीएम येणार आपला 8, म्हणून आता -25/8 आणि -9/4. -25/8. 8चा आपला एलसीएम 8 असल्यामुळे 8ला आपल्याला 1 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 8 1 8, म्हणून -25 ला आपण 1 ने मल्टिप्लाय करूया. मग येणार मल्टिप्लाय आपला -25 आणि 8 1 8, -9/4. 4चा आपल्याला काय करायचा आहे, डिनोमिनेटर सेम करायचा, म्हणून 4ला 2 4 2 8, म्हणून 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच -9लाही 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तेव्हा येणार आपला 9 2 18, -18/4 2 8. मग बघा आता आपल्याला काय करावं लागेल, -25/8 अँड -18/8 यामध्ये कम्पेअर. आता आपण डिनोमिनेटर सेम केलाय, मग आपण न्यूमिनेटरमध्ये कम्पेअर करून घेऊया. मग त्यासाठी सुरुवातीला आपण काय करणार, लेट अस कम्पेअर पॉझिटिव्ह नंबर. लेट अस कम्पेअर पॉझिटिव्ह नंबर. बघा 18पेक्षा 25 मोठा असल्यामुळे मोठा येणार 25/8. आता हे साईन आपण आता -25 आणि -18 असल्यामुळे आपण आता हे साईन आपलं रिव्हर्स होणार. -25 पेक्षा -18 हा मोठा येणार का, ऑलवेज निगेटिव्ह नंबर इज ऑलवेज स्मॉलर दॅन पॉझिटिव्ह नंबर. म्हणून हे साईन इकडे येणार. 25 पेक्षा -18 हा मोठा असणार. -25 पेक्षा -18 केव्हाही मोठा असेल. बघा आता 12/15 अँड 3/5 यामध्ये आता हे आपले दोघं पॉझिटिव्ह इंटेजर्स रॅशनल नंबर आहेत, परंतु डिनोमिनेटर डिफरंट असल्यामुळे आपण आता इथे काय करणार, अगोदर कॉमन मल्टिपल नंबर शोधूया. त्यासाठी एलसीएम काढायचा आपल्याला. कशाचा, 15 अँड 5चा. 15 1 15, 15 2 30. आता 5 1 5, 5 2 10, 5 3 15. मग त्याच्यात कॉमन मल्टिपल नंबर कुठला येतो आपला 15, म्हणून याचा एलसीएम काय येणार, एलसीएम येणार आपला 15. आणि 15ला आता 15, त्यामुळे आता इथे काय करणार आपण 12/15. 15 येण्यासाठी 15 1 15, म्हणून इथे 15ला आपण 1 ने मल्टिप्लाय करूया आणि 12लाही 1 नेच मल्टिप्लाय करूया. त्याचप्रमाणे आता 3ला आता 15 येण्यासाठी आपल्याला काय 5 3 15, म्हणून 5ला 3 ने मल्टिप्लाय करूया आणि 3लाही 3 नेच मल्टिप्लाय करूया. इथे येणार 12/15 अँड इथे येणार 3 3 9, 9/15. Let us first compare 12 and 9. 12 and 9 मध्ये बघा आता 12 and 9 यामध्ये कुठला नंबर मोठा येतो, तो येतो 9 मोठा. आणि डिनोमिनेटर सेम असल्यामुळे 12/15 अँड 3/5. 12
9/5 9/15 यामध्ये कुठला नंबर मोठा येतोय तो येतोय मग आपला 12/15. सो देअरफॉर 12/15 अँड 3/5 यामध्ये कुठला नंबर मोठा येणार मग ग्रेटर 12/15. इथे आता निगेटिव्ह इंटेजर दिलेले आहे, निगेटिव्ह रॅशनल नंबरचे इंटेजर आहेत. मग त्यासाठी आपल्याला अगोदर डिनोमिनेटर सेम करायचा, कॉमन मल्टिपल नंबर शोधूया. एलसीएम 11 अँड 4चा आपण एलसीएम काढू. 11 1 जार 11, 11 2 जार 22, 11 3 जार 33, 11 4 जार 44. त्याचप्रमाणे आता 4चाही आपल्याला हे शोधायचं आहे. मग 4 1 जार 4, 4 2 जार 8, 4 3 जार 12, 4 4 जार 16, 4 4 जार 20, 4 4 जार 24, 4 6 जार 24, 4 7 जार 28, 4 8 जार 32, 4 9 जार 36, 36 4 10 जार 40, 4 11 जार 44. मग आपला कॉमन मल्टिपल नंबर सापडला आपला, तो काय आहे 44. मग तो येतोय आपला 44. एलसीएम काय आलाय आपला, एलसीएम आलाय आपला 44. बघा आता मग ह्या एक्झाम्पलमध्ये आपण आता -7/11. हा 11चा 44 येण्यासाठी काय करणार आपण, 11 4 जार 44, 7 -4ला आपण 4ने मल्टिप्लाय करूया. मग काय येणार आपला 28, 7 4 जार 28 -28/44 अँड -3/4. 4ला 44 येण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करणार आपण, 11ने मल्टिप्लाय करणार. 4 11 जार 44, -3ला 11ने आपण करूया मल्टिप्लाय. मग येणार 11 3 जार 33 मायनस साइन असल्यामुळे -33/11 4 जार 44. So let us compare. Let us compare first. So let us first compare 28 and 33. 28 and 33 मध्ये ग्रेटर नंबर कुठला आहे ना 33. परंतु आपल्याला काय हवंय, निगेटिव्ह इंटेजर हवाय. निगेटिव्ह इंटेजर असल्यामुळे मग काही ना आपण हा पॉझिटिव्ह इंटेजरमध्ये काय आला 33 मोठा. तर निगेटिव्ह इंटेजरसाठी येणार आपला, एक मिनिट, आन्सर -28 अँड -33. मग जो स्मॉल नंबर असणार निगेटिव्ह इंटेजर ऑलवेज स्मॉलर दॅन पॉझिटिव्ह नंबर. स्मॉलर नंबर जो आहे तो मोठा येणार. आणि हेच आपण पॉझिटिव्हमध्ये केलं तर 33 हा नंबर ग्रेटर येतोय. सो -7/11 अँड -3/4 ग्रेटर नंबर येणार आपला -7/11. आन्सर आपलं -7/11 अँड -3/4 मध्ये -7/11 मोठा का आला, कारण निगेटिव्ह नंबर इज ऑलवेज स्मॉलर दॅन पॉझिटिव्ह नंबर. अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 1.2 कंप्लीट झाला आहे. व्हिडिओला लाईक अँड शेअर जरूर करा.